शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे। काल राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला एकनाथ शिंदेंनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आणि आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात एक रिपोर्ट। दिल्लीत एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे जीवन गौरव पुरस्कार मिळाला, पण त्यावरून संजय राऊतांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली। राऊतांच्या या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेनं जशास तसं प्रत्युत्तर दिलं, पण स्वतः एकनाथ शिंदेंनीही राऊत आणि ठाकरेंना पोटदुखी सुरू झाल्याचं म्हटलंय। आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होतं, कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलं की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही, राज्य ओळखता येत नाही, राज्य कारभार समजत नाही। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही विकृती आहे, ही पोटदुखी आहे। खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन, ही पोटदुखी कधी थांबणार? कधीच थांबणार नाही। मला अजिबात पोटदुखी नाही। त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा, भारतरत्न द्यावा मोदींनी। एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा, परमवीर चक्र द्यावं, महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी। माझं काही म्हणणं नाही आहे। प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा, ज्याने दिल्लीचं तख्तसुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती, स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं। त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार? दिल्ली पुढे झुकलेल्यांना, वाकलेल्यांना, महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना? हा आमचा मुद्दा आहे, बाकी काय आहे? शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांचाही राऊतांनी अवमान केल्याची टीका शिंदेंनी केली आहे। यावर राऊतांनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा दाखला देत प्रत्युत्तर दिलं। एकनाथ शिंदे याच्या द्वेषाने पछाडलेले लोक, त्यांनी महादजी शिंदे यांचाही अपमान केला, त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला। आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली, मुख्यमंत्री बनवलं, आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला। ज्यांना आता माननीय पवार साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे, किती खोटा आहे। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा बोलतात। पवार साहेबांनी, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला, पवार साहेबांनी हे केलं, पवार साहेबांनी लूट केली, पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला। तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला। नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो, बरंच काय काय म्हणून जातो, तेव्हा यांच्या तोंडाची डबडी, तोंडाला काय बूच बसला होता का? तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार साहेबांचं प्रेम जागा नाही झालं? तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून? बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसैनिकांना मातोश्रीवर घरगड्यासारखी वागणूक दिल्याचा आरोप शिंदेंनी केलाय। या वागणुकीमुळेच आपल्याला बंड करावं लागलं असं शिंदे म्हणाले। यावर राऊतांनी घरगडी असता तर मंत्री केलं असतं का असा सवाल केलाय। आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं। बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर, घरगडी अशा पद्धतीचं जे वागणूक दिली गेली, आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला 2-2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला। बघा, हा उठाव बिठाव काय नाही, ही गावगिरी। ईडीला घाबरून पळालेले हे लोक आहेत, ईडी आणि सीबीआय। घरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केलं असतं। घरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असती। घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या मागाचं खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडलं दिलं असतं का? माननीय उद्धवजींनी नगरविकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं। एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे। राजन साळवींच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंनी शोले सिनेमातला डायलॉग मारला। राजन साळवी आधी निष्ठावंत म्हटले जायचे, पण उद्यापासून त्यांना वेगळ्या पदव्या दिल्या जातील अशी शंका शिंदेंनी व्यक्त केली। शिंदेंची ती शंका राऊतांनी अगदी योग्य ठरवली। काही काळजी करू नका, तुम्ही कालपर्यंत आता आजपासून तुम्हाला काही आम्हाला जसं
काही पदव्या दिल्यात तशा तुम्हाला देतील, पण म्हणतील कचरा गेला, अमका गेला. अरे आमच्याकडे येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी करणार की नाही? आत्मपरीक्षण करणार की नाही? सत्ता हे सर्वस्व नाही. हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत त्यांना मी म्हणतो, संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील. तुम्ही काही कारणं देताय जाण्याची. ही ईडीला घाबरून पळालेले हे लोक आहेत, ईडी आणि सीबीआयला. शोले मधला एक डायलॉग होता, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूँ असं असरानी म्हणायचा. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघितलं तर कुछ नाही आहे. अरे कशासाठी? का? किती जळफळाट होणार तुमचा? किती शिव्या शाप देणार? तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रहता वही से लाईन शुरू हो जाती है, आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते. हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सोडाव एक सिनेमातले डायलॉग, मी एक लेखक आहे, ते सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका. जहाँ से हम खडे होते वहाँ से हमारी लाईन सुरू होती है. हे दीवारमधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही, कळलं ना? हां, आम्हाला काय सांगताय? लिहून दिलेले डायलॉग वाचतात. एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते. मी परत रिपीट करतो, तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये. काय केलं पाहिजे आणि काय, त्यांची लाईन त्यांनी मारावी. कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी. त्यांनी तेच केलं. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालं त्या सरकारचे ते प्रमुख होते. शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असा दावा केला जातोय. मुंबईतल्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. दिल्लीत ठाकरेंच्या काही खासदारांनी शिंदेंच्या स्नेहभोजनालाही हजेरी लावली. भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांनाही शिंदेंच्या शिवसेनेनं ऑफर दिली. पक्षाला लागलेली ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे संजय राऊतांनी शिंदेंवर शाब्दिक हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.